मस्त झणझणीत आणि तर्रीदार वाटाण्याचा रस्सा तयार करून घरच्या घरी तयार करा. खूप चविष्ट अशी मस्त तर्रीदार मिसळ. आणि ह्याच रश्श्यापासून तुम्ही कटवडा म्हणजेच वडा उसळसुद्धा तयार करू शकता. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. आजची माझी रेसिपी आहे मस्त झणझणीत तर्रीदार मिसळ आणि त्याचबरोबर तयार केलेला कटवडा म्हणा किंवा उसळवडा. तर व्हिडिओ तुम्ही नक्की कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी हा रस्सा बनवलेला आहे. तुम्ही मटकीचा रस्सा बनवून नेहमीच मिसळ बनवता, तर हा जरा वेगळ्या पद्धतीचा रस्सा आहे. तर हा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्या एकाच रस्स्यापासून तुम्ही 2 डिश तयार करू शकता. ती म्हणजे मस्त शेवपापडीची मिसळ आणि वडा उसळ. वडा उसळ ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीतच केलेला आहे. तर तुम्हीही घरच्या घरी एका रश्श्यापासून 2 डिश तयार करू शकता. ते म्हणजे मिसळ आणि वडा उसळ म्हणा किंवा तुम्ही कटवडा म्हणा. तर तुमचा वेळ न घालवता हा झणझणीत रस्सा कसा तयार केलेला आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत, अजिबात पाहायला विसरू नका. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण पहा आणि नक्कीच तुम्ही तयार करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सफेद वाटाणा आणि हिरवा वाटाणा भिजत घातला होता 5 ते 6 तास. छान असा त्यांना भिजवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुकरमध्ये आपण याला शिजवून घेणार आहे. वाटाणे घालून घ्यायचे, पाणी घालून घ्यायचे, थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि 1 चमचाभर तेल घालायचे. हे सर्व मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपण ह्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 4 ते 5 शिट्ट्या ह्यासाठी काढायच्या आहेत की वाटाणे आपले छानसे शिजले पाहिजेत. छान वाटाणे शिजले की रस्सा छान होतो. आता आपण इथे वाटणामध्ये 4 कांदे, 2 टॅमॅटो, 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक, कोथिंबीर आणि 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर मसाला एवढाच आहे. हा मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी कांदा घालून घेतला आहे, वरून तेल टाकायचं आहे, नंतर टॅमॅटो घालायचं आहे आणि त्याच्यानंतर लसूण पाकळ्या, अद्रक घालायचे आणि हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मसाला छान तुम्ही जेवढा भाजताल तेवढाच आपला रस्सा खूप सुंदर होतो. जर तुम्हाला अजून झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा घालू शकता. आता मी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घालते. छान कांदा आणि टॅमॅटो भाजून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यात सुकं खोबरं घालायचे. नंतर 2 चमचे मी इथे डाळ्या घातलेल्या आहेत. आपली भाजकी डाळ आहे ना ती घालायची. त्याने रश्श्याला दाटसरपणा छान येतो म्हणून डाळ्या घालायच्या आहेत. पुढे आपण इथे अर्धा चमचा मी खसखस घातलेली आहे. खसखस जरूर घाला, त्याने तुमच्या रश्श्याला चव खूप छान येते. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे असतील तर घालू शकता. मी घातलेले नाही आहेत, पण तुम्हाला जर खूप तिखट पाहिजे असेल तर खडे मसाले तुम्ही इथे घालू शकता. शेवटी आपण कोथिंबीर घालून हे वाटण छान असं मिक्स करून घ्यायचे, थंड करून घ्यायचे आणि थंड पूर्णपणे झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये आपण ह्याला बारीक करून घेणार आहोत. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करा. खूप छान रस्सा होतो हा. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आता ह्या वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचे आणि ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. पहा इथे छान अशी आपली बारीक पेस्ट झालेली आहे, पाहू शकता. आता इकडे आपण वाटाणे बघूयात. वाटाणे छान शिजले ना की रस्सा खरंच खूप छान लागतो. पहा वाटाणे एकदम मऊसूद झालेले आहेत. नेहमीच तुम्ही मटकीची मिसळ बनवत असताल तर एकदा कधीतरी तुम्ही ह्या मिक्स वाटाण्याची मिसळ बनवून पहा, खरंच खूप छान लागते. आता आपण तेल घालूया. त्याच कुकरमध्ये मी रस्सा बनवून घेणार आहे. तेल घालून घेतले. 1 ते 1.5 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की मग जिरं घालून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता घालून झाल्याच्या नंतर आपण पुढे जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालायचे आणि छान असं परतून घ्यायचे. तुम्ही मसाला
किंवा मसाला किंवा आपलं हे जे वाटण आहे ते छान तुम्ही परतलं ना की आपला रस्सा पण खूप छान होतो। ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे, ह्याच्यात वेगळे कोणतेही मसाले घालायचे नाहीत। आपल्या घरात जे मसाले आहेत ते घातले तरी हा रस्सा खूप सुंदर होतो। आता तुम्ही तुमच्या तिखटानुसार ह्याच्यात मसाले घाला। ह्याच्यात मी छोटे माझे 4 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे घरगुती मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि तुमच्याकडे सब्जी मसाला असू द्या किंवा किचन किंग मसाला असू द्या तो घातला तरी चालेल, किंवा तुमच्याकडे मिसळ मसाला असेल तो घातला तरी चालेल, किंवा नाही घातला तरी चालेल। ज्या तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत त्या मसाल्यामध्येच हा रस्सा खूप छान होतो। पाहू शकता आता मी इथे थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे, ते ऑप्शनल आहे। मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे वाटाणे आपण शिजवलेले याच्यात ॲड करणार आहोत। वरतून तुम्हाला जेवढा पातळ रस्सा पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे। आता मी इथे पाणी ॲड करून घेतलेलं आहे। बस ह्याच्यामध्येच आपला हा रस्सा एकदम सुंदर होतो। आता ह्याला 10 ते 15 मिनटं छान असं कढू द्यायचे। आता पाहू शकता तुम्ही इथे कडतच आलेला आहे आपला, आणि ह्याला तरीसुद्धा जसं हे कडत जातं ना तसे ह्याला तरी पण खूप छान येते। पाहू शकता किती छान तरी आलेली आहे आणि ह्याचा सुगंधही खरंच खूप सुंदर येतोय, मस्त येतोय। सर्वीकडे ह्याचा सुगंध दरवळलेला आहे। तर तुम्हीही असा रस्सा घरच्या घरी नक्की ट्राय करा। रेडी झाला आहे आपला इथे रस्सा, वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तरीदार मिसळचा वाटाणा रस्सा आपला इथे तयार आहे। पाहू शकता दिसतोय ना छान, बघताच एखाद्याला खावासा वाटेल असा हा रस्सा तयार होतो। आता इकडे मी आपली मिसळचं ताट रेडी करून घेतलेलं आहे। मिसळ म्हणताल तर दही पाहिजेत। आता इथे मी शेव पापडी घेतलेली आहे, तुम्हाला फरसाण वापरायचं असेल तर वापरू शकता, पण एकदा शेव पापडीची मिसळ नक्की ट्राय करून पहा, खरंच खूप सुंदर लागते। मस्त कांदा आणि लिंबू पिळून छान असा ह्याचा आस्वाद घ्या। पाहू शकता तुम्ही या मस्त अशी ही मी तयार केलेली छान अशी तर्रीदार मिसळ। आता पुढे आपण वडा उसळ म्हणा किंवा कट वडा म्हणा ते तयार करणार आहोत। ते सुद्धा खूप छान लागतो। तो मी वड्याची माझी रेसिपी चॅनलवर अपलोड आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। बिना सोडा इनोचे मी वडे कसे तयार केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता। तर इथे मी वड्याची रेसिपी दाखवलेली नाही आहे, पण ही कट वडा पण खूप सुंदर लागतो। माझ्या ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।